बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं, जेणेकरून या माध्यमाचा उपयोग आपल्याला महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेचे विचार घेऊन जाण्यासाठी आणि शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती, साऱ्या बातम्या घेऊन जाण्यासाठी होत असतो. तुम्ही सर्व शिवसैनिकांनी शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवावं ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती. काल परवामध्ये आपण पाहिलं असाल, माहीममध्ये मनसे अध्यक्षांची एक प्रचार सभा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची एक प्रचार सभा झाली. आता राज ठाकरेंची प्रचार सभा आणि माहीममध्ये जर होत असेल ती कुणासाठी होत असेल हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? तर नाही. स्वतःच्याच सुपुत्रांसाठी, अमित ठाकरेंसाठी ही प्रचार सभा झाली. आता मला तुम्हाला इथे दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट सांगायचा आहे. दोन नेतृत्वांमधला फरक तुम्हाला मी इथे दाखवतो. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. राज ठाकरेंनी आपल्या पुत्रासाठी माहीममध्ये सभा घेतली. पहिल्यांदाच निवडणुकींना सामोरे जात आहेत, सभा घेणं बंधनकारक आहे, सभा घेणं गरजेचं देखील आहे. पण त्याच वेळेत उद्धव साहेब कुठे आहेत? वरळीत आहेत? नाही. उद्धव साहेब महाराष्ट्रभर फिरून महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन जीवाचं रान करतायत. अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, सगळीकडे उद्धव साहेब जात आहेत. ते हेही पाहत नाहीये चिन्ह कुठलं आहे. महाविकास आघाडीचं मशालीचं चिन्ह आहे, तुतारीचं आहे, हाताचा पंजा आहे, कुठल्याही पक्षाचा असो, महाविकास आघाडीच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन उमेदवारांचा ते प्रचार करत आहेत. ते वरळीत नाहीत. बरं, वरळीमधून आदित्य साहेब कुठे आहेत? आदित्य साहेब स्वतः तिथे उमेदवार जरी असले तरी आदित्य साहेब देखील महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या असेल, महाविकास आघाडीच्या असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचं रान करत आहेत. नेतृत्व कसं उदयास येत असतं पहा. नेतृत्व वरळीमध्ये कोण खिंड लढवतंय? वरळीमध्ये सचिन भाऊ आहिर असतील, वरळीमध्ये सुनीलजी शिंदे असतील आमदार, त्यानंतर किशोरीताई पेडणेकर असतील, आपल्या महापौर शिवसेना नेत्या, वाघीण, शिवसेनेची वाघीण त्या, शिवसेनेचे गटप्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील, शिवसेनेचे नगरसेवक असतील, सर्व सर्व शिवसैनिक असेल, सर्वच्या सर्व वरळीमध्ये झुंजतोय, लढतोय. या सर्वांच्या जीवावर आदित्य साहेब आज महाराष्ट्रभर शिवसेनेच्या इतर उमेदवारांचा प्रचार करताय. बघा ना, दोन नेतृत्वांमध्ये तुम्हाला फरक कळाला का? आपल्याला फक्त स्वतःच नसतं पाहायचं, तर आपल्या सर्व इतर उमेदवारांच्या साठी देखील आपल्याला झटायचं असतं. आणि आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात जर तयार करायचा असेल तर महाराष्ट्रभर आपल्या उमेदवारांसाठी आपल्याला जावं लागेल, याची यांना संपूर्ण कल्पना आहे. स्वतः उद्धव साहेब देखील असतील, स्वतः आदित्य साहेब देखील असतील, महाराष्ट्रभर दौरे करतायत. हा आहे नेतृत्वांमधला फरक. आता मी येतो त्या माहीमच्या सभेवर. माहीमच्या सभेमध्ये नेमकं काय झालं? आता राज साहेबांची सभा, मनसे अध्यक्षांची सभा म्हणजे तर गर्दी मोक्कार असते, गर्दी मोक्कार असते. इव्हन तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचंय. गर्दी जरी मोक्कार असली तर त्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन किती होतं हा एक संशोधनाचा विषय आहे. तो त्यांचा भाग राहिला, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग राहिला. नेमकं हे का घडतं हे त्यांनी पाहावं. पण कालच्या सभेमध्ये सन्माननीय राज साहेबांच्या भाषणाच्या अगोदर अमित ठाकरेंनी जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी काकांचा उल्लेख केला. आता काकांचा उल्लेख केला म्हणजे सन्माननीय उद्धव साहेबांचा उल्लेख केल्यानंतर त्याच्यावर उत्तर देणं हे भाग होतं. काय म्हणतायत? आता अमित साहेबांचं भाषण म्हणजे ठीक आहे, आपण म्हणतो की प्रत्येक म्हणजे आता उद्धव साहेबांच्या भाषणाची तुलना बाळासाहेबांच्या भाषणाशी होत होती. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की बाळासाहेबांसारखं कणखर वक्तृत्व किंवा बाळासाहेबांसारखे कणखर शब्द हे उद्धव साहेबांच्या भाषणामध्ये नाहीयेत. ज्यांनी ज्यांनी हे या अशा प्रकारचे त्यावेळेस बोल काढले त्यांनी आता जरा विचार करावा, मग तुलना करावी. सगळ्याच वेळेस तुलना करायची असते. म्हणजे प्रत्येक वेळी वडिलांचे गुण हे मुलामध्ये तशाच प्रकारचे येतील हे काही जरुरी नसतं. मग असं जर असेल तर मग सगळीकडेच त्याचे हे लावावे लागतील, त्याचे तेच परिमाण लावावे लागतील. आता उद्धव साहेबांनी आपल्या परीने शिवसेना स्वतःच्या हिमतीवर, कष्टावर वाढवून, तुम्ही विचार करा, मोदी लाटेत देखील जवळपास 63 आमदार शिवसेनेचे एकहाती निवडून आणले होते. प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हा प्रचार केला होता आणि 63 आमदार शिवसेनेचे निवडून काढले होते. आता प्रत्येकाचंच नेतृत्व
कर्तृत्व, वक्तृत्व आहे तसं हे ट्रान्सफर होत नसतं, काही ना काहीतरी प्रमाणात फरक असतो. मग त्यांच्यावर ज्यावेळेस टीका केली गेली, त्यानंतर आदित्य साहेबांच्या आवाजावर टीका केली गेली. आवाज कसा असला पाहिजे, आवाज कसा असला पाहिजे यापेक्षा आवाजामध्ये दम किती आहे ते महत्वाचं असतं. ज्यावेळेस आदित्य साहेब ज्यावेळेस मीडियाला सामोरे जातात, आदित्य साहेब ज्यावेळेस डिबेटमध्ये बसतात, तुम्ही पाहिलं असाल अगदी हिंदी असो, इंग्रजी असो, मराठी असो, तीनही भाषांमध्ये अस्खलितपणे ते प्रश्नांना सामोरे जात असतात. मी अनेकदा त्यांचे व्हिडिओ तुम्हा सर्वांच्या समोर दाखवलेले आहेत. आता का ही तुलना मी खरं तर मला करायची नाहीये, कुठेही इतक्या लवकरच ही तुलना होऊ शकत नाही, पण का ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह इकडे उभे केले, मग तेच प्रश्नचिन्ह इथे देखील उभे करायला पाहिजे होते. सन्माननीय राज साहेबांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांच्या बाबतीत देखील हा न्याय लावायला पाहिजे होता, पण ठीक आहे, खरं तर तो नाही लावला पाहिजे, या मताचे आम्ही देखील आहोत, नाही लावला पाहिजे. ज्यावेळेस त्यांनी भाषणाला सुरुवात केली, ती सुरुवातच तुम्ही पहा, त्या प्रत्येक मुद्द्याला मी ऐकलं त्यांच्या प्रत्येक, मला ते काय म्हणाले की मला काहीतरी भीती वाटली, माझ्या आयुष्यातला 32 वर्षातला हा काहीतरी सर्वात घाणेरडा आजचा दिवस होता, आणि म्हणाले की मला तुमच्यापेक्षा मागच्यांना जास्त भीती वाटत असेल माझ्या भाषणाची, तर मागच्यांना का भीती वाटावी हा मला पहिला प्रश्न. पण त्यांनी या भाषणामध्ये काय मुद्दा मांडला, आणि एकमेव तो मुद्दा मला महत्वाचा वाटला. त्यांनी अनेक त्यांचे विजन सांगितले. विजन मध्ये त्यांनी पाण्यावरच आले, समुद्राच्या सफाईवर आले, त्यानंतर ते काकांवर आले, आणि काकांविषयी बोलताना नको त्या शब्दकोट्या करत बसले. पण आपल्या 7 मिनिटाच्या भाषणामध्ये, मोजून 7-7.5 मिनिटाचं ते भाषण असेल, त्या 7-7.5 मिनिटाच्या भाषणामध्ये अगदी 43व्या सेकंदावर अमित ठाकरे हे आपल्या काकांवर घसरले. काकांविषयी म्हणताना ते काय म्हणाले, जशी माझी उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे मनसेने जशी माझी यादीमध्ये माझं नाव जाहीर केलं अधिकृत उमेदवार म्हणून माहीममधून, तसं पहिल्या शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली माहीमची. पहिली शिवसेना म्हणजे त्यांना शिंदे गटाविषयी म्हणायचं होतं. सदा सरवणकरांची उमेदवारी जाहीर झाली. अमित ठाकरेंचं नाव आल्यानंतर सगळ्यात पहिली सरवणकरांची उमेदवारी जाहीर झाली हे स्वतः अमित ठाकरेंनी कबूल केलं, आणि त्यानंतर ते म्हणतायत मग माझे काका तरी कसे मागे राहतील, आणि माझ्या काकांनी अगदी 2-3 दिवसांनंतर लगेचच तिथे माहीममधनं आपला उमेदवार दिला. ही गोष्ट तुम्ही अंडरलाईन करा, मला ह्याच्यावर तुम्हाला काहीतरी क्रम सांगायचे, क्रम कसे असतात. आता अमित ठाकरेंना हे क्रम कळाले नसतील कदाचित, पण त्यांना मी हे क्रम पुन्हा एकदा तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना समजवतो. याला अंडरलाईन यासाठी करा, कारण ज्यावेळेस मनसेने सगळ्यात पहिली यादी जी जाहीर केली त्यात तुमचंही नाव होतं, आणि त्यात वरळीतनं संदीप देशपांडेचंही नाव होतं. चला, संदीप देशपांडेची उमेदवारी दिली. 2 दिवस शिवसेने जवळपास वाट पाहिली. 2 दिवस, 2 कसले, मला वाटतं 3 दिवस शिवसेनेने वाट पाहिली असेल. पहिली यादी तुमची जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने माहीमची उमेदवारी जाहीर केली नव्हती. हे लक्षात घ्या तुम्ही, माहीममधनं उमेदवारी जाहीर झाली नव्हती. 2 ते 3 दिवस वाट पाहिली गेली. मनसेकडनं फक्त उमेदवारीच नाही दिली गेली वरळीमध्ये, तर वरळीमध्ये संदीप देशपांडेंसाठी स्वतः राज ठाकरे आले, आणि तिथे मला त्यांचा त्या दिवशी तो प्रसंग आठवतो. एका कागदावर आपली सही करत असताना त्यांनी हे देखील लिहिलं, संदीप देशपांडे तुम्हाला जिंकावंच लागेल. ज्यावेळेस हे असं स्टेटमेंट लिहिलं गेलं ना, तुम्ही मला सांगा, संदीप देशपांडेला जर माहीममधून, माफ करा, संदीप देशपांडेला जर वरळीमधून जिंकावंच लागेल अशा प्रकारची शुभेच्छा आपण जर देताय, माहीममध्ये आपण अपेक्षा कशी ठेवू शकता? माहीममध्ये आपण शिवसेनेने उमेदवार देऊ नये अशा प्रकारची अपेक्षा कशी ठेवू शकता? बरं, 2 ते 3 दिवस लावल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार दिला. खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारायला हवा भारतीय जनता पक्षाला, शिंदे टोळीला, किंवा अजित पवार गटालाही, अजूनही सोबत आहेत म्हणे. हा प्रश्न यांना का विचारायला हवा? कारण न मागता पाठिंबा दिला गेला, न मागता, बिनशर्त. बिनशर्तचा अर्थ असा होतो की आमची कुठलीही अट नाही तुम्हाला पाठिंबा देताना, आमची कुठलीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही तुम्हाला पाठिंबा देताना. मग बिनशर्तचा अर्थ त्यांनी तसाच घेतला. कुठलीही अट शर्त न ठेवता आम्हाला दिलेला तो पाठिंबा आहे. याचा विधानसभांशी काही संबंध आहे का? तर नाही.
म्हणजे लोकसभेमध्ये 3 जागा, 4 जागा, 5 जागा, 6 जागांपासून जी बार्गेनिंग चालू झाली होती ती अगदी एका जागेपर्यंत आली होती. अगदी बळा नांदगावकरला एक उमेदवारी द्या कमीत कमी दक्षिण मुंबईमधनं, तिथंही फिसकटलं. शेवटी 0 जागा आणि हा पाठिंबा बिनशर्त झाला होता. खरं तर हा सुरुवातीला पाठिंबा सशर्त होता, पण नंतर तो बिनशर्त झाला होता. आणि नंतर हा पाठिंबा फक्त नरेंद्र मोदी या व्यक्तीला होता. हा भाजपाला पाठिंबा नव्हता, हा शिंदे गटाला पाठिंबा नव्हता, हा पाठिंबा अजित पवार गटालाही नव्हता, पण हा नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीला होता, ज्या व्यक्तीविषयी आज राज ठाकरे स्वतः भाषणांमध्ये गुजरातचे पंतप्रधान वगैरे असा काहीतरी उल्लेख करतायत. हे कधी कितीपर्यंत चालणार आहे? समजा उद्या भविष्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका संपल्या, सगळं काही संपलं, त्यात काय होईल नाही होईल ते नंतरचा प्रश्न राहिला. महापालिकेच्या निवडणुका जर आल्या, त्याच्यामध्ये राज ठाकरेंची भूमिका काय असणार, ही अशीच राहणार आहे की पुन्हा इकडून तिकडून कुठे असणार आहेत, हे आज आपण काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला अनेक गोष्टी मी इथे क्लिअर करतोय का, ह्यांचं म्हणणं कशा प्रकारे आदित्य ठाकरे तिथे उभे होते म्हणून आम्ही पाठिंबा दिला, कारण ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती उभी राहत होती आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ करत होतो. हे आमचं किती मोठ्या मनाचं लक्षण आहे. हे असं काहीच नाही. राजकारणामध्ये राज ठाकरेंकडून कधीही कुठलीही कधी तुम्ही अपेक्षाच ठेवू शकत नाही. याचं कारण सांगतो. मनसेच्या वरळीच्या उमेदवाराला अमित ठाकरेंनी स्वतः फोन केला. जशी माहीमची आणि जशी वरळीची यादी यांची प्रसिद्ध झाली होती आणि ज्यावेळेस त्यांना कळलं माहीममधून तो उमेदवार दिला गेलेला आहे, लगेचच अमित ठाकरेंनी मनसेच्या संदीप देशपांडेंना फोन केला की उमेदवारी आता तुला मागे घ्यायची, तुम्हाला मागे घ्यायची नाहीये. उमेदवारी मागे घ्यायची नाहीये. कुणी सांगितली उमेदवारी मागे घ्यायला? आम्ही सांगितली? नाही सांगितली. आम्ही म्हणालो संदीप देशपांडेंचा अर्ज मागे घ्या? नाही म्हणालो. तुम्ही तुमच्या मनामध्ये तशा प्रकारच्या गोष्टी शिजवल्या. तुम्हाला वाटलं आता हे आम्हाला विनंती करतील की उमेदवारी मागे घ्या म्हणून, तर अजिबात नाही. संदीप देशपांडेंचा काय कार्यक्रम लावायचा वरळीमध्ये शिवसैनिकांनी तजवीज केलेली आहे. पण ज्या प्रकारे तुम्ही वरळीतनं संदीप देशपांडे तुम्हाला विजयी व्हावंच लागेल आणि त्याच प्रकारे तुम्ही माहीममधून अपेक्षा ठेवायची. बरं वरळीमध्ये येऊन तुम्ही सभा घ्यायच्या, वरळीमध्ये येऊन स्वतःच्याच पुतण्यावर टीका करायची आणि तुम्ही माहीममधून अपेक्षा ठेवायची, असं होऊ शकत नाही. या गोष्टी होऊ एकाच वेळेस दोन्ही गोष्टी घडू शकत नाहीत. जर अशाच प्रकारची काहीशी ती तडजोड करायची असती तर ते तुम्हाला तुमच्या बोलण्यातनं सुरुवातीलाच दिसलं असतं, पण तशा प्रकारचं तडजोडीचं बोलणं कुठेही मनसेतर्फे नव्हतं. हे आपण सर्वांनी पाहिलं असाल. त्यामुळे होऊन जाऊ द्या मुकाबले. जर मुकाबल्यातूनच आपल्याला बाहेर यायचं असेल, नेतृत्व निखरून बाहेर यायचं असेल, तर मुकाबले होऊन जाऊ द्या. आणि होऊन जाऊ द्या माहीममधनं. सदा सरवणकरलाही राहू द्या उभं. सगळ्यांचे कसे करेक्ट कार्यक्रम त्या माहीममधनं देखील लागणार आहेत ना, याची तुम्हाला आज कल्पना नाहीये. पण माहीम विधानसभा जी काही ग्रँटेड धरून हे पुढे चाललेले आहेत की माहीम विधानसभा, सदा सरवणकरांना वाटतंय होय 2 टर्म मी आमदार राहिलेलो आहे. माहीम विधानसभा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेला आहे. पारंपरिक शिवसैनिकांचं मत हे कायम ठाकरेंच्या मागे उभं असतं. शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना, हे शिवसैनिकांच्या मनातलं ब्रीद वाक्य आहे. हे कुणीही तोडू शकत नाही. आज तुम्हाला वाटत असेल कदाचित त्या गर्दीच्या मोहावर तुम्ही गेला असाल, जी काही गर्दी जमली असेल, जे काही असेल ते तुमचं तुम्हाला लखलाप. पण आज अमित ठाकरे ज्यावेळेस काकांचा उल्लेख अशा प्रकारे करतात की माझे काका जरी कसे मागे राहतील, काका मागे राहिले होते. कमीत कमी 3 दिवस वाट पाहिली होती. वरळीतनं पहिल्या यादीत ज्यावेळेस देशपांडे जाहीर झाला आणि तुम्ही अपेक्षा ठेवायची, हे होऊ शकत नाही. एकदा अमित ठाकरे काय म्हणाले होते, जरा त्यांची भूमिका जरा ऐका. काय म्हणतायत अमित ठाकरे? साहेब येत आहेत, साहेब येत आहेत, त्याच्यामुळे मला पण लवकर आटपायला लागणार आहे. जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिल्यांदाच मला असं बघत असाल ना तुम्ही. माझा आजचा दिवस कसा गेलाय ना, हे मला कोणीही विचारू नका. माझ्या 32 वर्षातला एवढा घाणेरडा दिवस माझ्या आयुष्यात गेला नाही, कारण राजसाहेबांची पहिली जाहीर सभा ही माझ्यासाठी आहे आणि मला त्याच्यात बोलावं लागणार आहे. त्याच्यामुळे ही भीती तुमची नाहीये, तर मागे जे बसणार आहेत ना त्यांची आहे. 22 ऑक्टोबरला मला वाटतं आपल्या पक्षाची पहिली लिस्ट आली. त्याच्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून राजसाहेबांचा जाहीर झालो.
त्याच्यानंतर जे चालू आहे ते माझं ऑटो पायलटवरच चालू आहे. कारण एवढे मुलाखती, एवढे भाषणं मी आयुष्यात कधी दिली नाही आहेत. मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर 3 तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला. त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो. 1-2 दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन हा संदीपजींना केला. तुम्ही आत्ता पण विचारू शकता, आमच्या संदीप देशपांडे सरांना केला. कारण मी बातम्या ऐकायला लागलेलो की कुठेतरी वरळीमधनं माघार घेतली तर आम्ही माहीममधनं माघार घेऊ. हे फक्त बातम्या येत होत्या, मला माहित नव्हतं खरं आहे की खोटं आहे. पण पहिला फोन मी संदीपजींना केला की माघार घ्यायची नाही, आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच. आठवतं ना सर? अमित ठाकरेंच्या या वक्तव्याला मी कुठेही बालिश वगैरे म्हणणार नाही. जे काही आहे त्यांचं वक्तव्य आहे, त्यांना त्याचा अधिकार आहे. पण का कुणास ठाऊक मला अमित ठाकरे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. 100% पराभवाच्या छायेत यासाठी दिसत आहेत कारण तशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी करण्यात आली नाही मनसेकडनं. म्हणजे ठाकरे परिवारातली एखादी व्यक्ती तिथे उतरलेली आहे आणि इथे तुमच्यामध्येच दुमत, म्हणजे ज्यांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ केला. आज तुम्ही विचार करा, राज ठाकरेंनी देखील ज्यावेळेस तिथे जे भाषण केलं काल परवामध्ये, त्यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. म्हणजे कशा प्रकारे मी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि मला आता ज्यावेळेस अमित उभा आहे तर मी काय कोणाकडे पाठिंबा मागायला जाणार नाही. म्हणजे टाकायला जायचं पण ते भांडं लपवायचा मात्र प्रयत्न करत राहायचा. हे मात्र मला इथे चांगलंच कळालं, जे काही असेल ते. पण त्यांनी एकदाही भारतीय जनता पक्षाचं कुठेही नाव काढायचा प्रयत्न केला नाही. मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला, तुम्हाला द्यायचा तर द्या, तुम्हाला घ्यायचा आहे तर घ्या मागे, मी काही कोणाला सांगायला जाणार नाही, वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर नका घेऊ. या अशा प्रकारचं राजकारणामध्ये होत नसतं. वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर नका घेऊ. मग ते नाही वाटलंच हेच जास्त असतं त्याच्यामध्ये. तुमच्यामुळे आज जवळपास शिवसेनेचे, होय मी हे मान्य करतो, तुमच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आम्हाला फटका पडला, ठाण्यामध्ये आम्हाला फटका पडला. तुमच्यामुळे जवळपास 3 ते 4 लोकसभांमध्ये यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे आपल्याला जो फटका पडला. आणि त्यानंतर देखील यांना एक साधी म्हणजे महाराष्ट्रभर सोडूनच द्या, चला मनसेच्या सगळ्या उमेदवारांचं सोडून द्या, पण मनसेच्या अध्यक्षांच्याच मुलासाठी पण एकाही जागेवर यांची महायुती यांना पाठिंबा देत नाही. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे शेलार, राणे, मला वाटतं फडणवीस, अनेक नेते म्हणाले मैत्री आहे आमची, आणि आता झेंडे घेऊन मिरवतायत शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये. आता खऱ्या अर्थाने किती आहेत की सरवणकर स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हातामध्ये कमळीचे झेंडे फिरवतायत मला माहित नाही. कोण कुणाचं काम करतंय मला माहित नाही आणि मला त्याची गरज पण नाही. पण खऱ्या अर्थाने अमित ठाकरेंचं काम कोण किती करतंय हा एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. आदित्य ठाकरेंवर वारंवार आरोप केले गेले, तुम्ही सचिन अहिरांना घरी बसवलात किंवा विद्यमान आमदारांना तुम्ही तिकीट दिलं नाहीत. मला एक साधा प्रश्न आता मनसे अध्यक्षांना विचारायचा आहे, नितीन सरदेसाईंची काय चूक झाली होती? आज कदाचित तुम्ही एकतर निवडणुका कधी लढवत नाहीत कारण तुम्हाला कायम शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करायचे असतात किंवा तुम्हाला बिनशर्त पाठिंबे द्यायचे असतात. कधी नव्हे ती मनसेने निवडणुकीमध्ये आपले कॅन्डिडेट उभे केले, उमेदवार उभे केले, त्यात नितीन सरदेसाईंचा बळी नाही गेला. नितीन सरदेसाई 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर तिथे आमदार झाले होते, बरोबर. त्यावेळेस मला वाटतं शिवसेनेचं मतविभाजन जास्त झालं होतं. सदा सरवणकर तिकडे कुठे काँग्रेसमध्ये उलटले होते, अनेक गोष्टी घडल्या त्यावेळेस, तो विषय वेगळा. आणि मनसेची सुरुवातीला स्थापना झाली होती, स्थापनेमध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या, बरंच काही नवं लोकांनी पाहिलं 2-3 महिन्यामध्ये. का रे बापरे, काय 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 ती आश्वासनं, काय रे बापरे, या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिल्या, दिलं तुम्हाला. मनसेचे 13 आमदार निवडून आणले, पण त्यानंतर मनसेच्या एकाही उमेदवाराला जनतेला मत का करावं असं वाटलंय? कधी आपल्या आतमध्ये मनसे अध्यक्ष किती झाकून पाहतील मला माहिती नाही. पण शिवसेनेवर आरोप करताना की आदित्य साहेबांसाठी 2 जणांना तुम्हाला आमदार करावं लागलं, सचिन भाऊ आणि सुनील शिंदे, पण दोघांनाही दिलेला शब्द पाळला गेला. त्या दोघांनाही त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं. आणि शिवसेनेचे म्हणजे शिवसेना नेते असतील, युवासेना प्रमुख असतील,
त्यांनी आपला मतदारसंघ नाही निवडला. महाराष्ट्रात मी कुठल्याही मतदारसंघामध्ये उभा राहू शकतो. ते वरळीतून जाऊन उभे राहिले, ते कदाचित उद्या मुंबादेवीतून उभे राहू शकतात, ते मलबार हिल मधून उभे राहू शकतात, ते शिवडीतून उभे राहू शकतात, ते मुलुंडमधून, घाटकोपरमधून, विक्रोळीतून, भांडूपमधून, कुठूनही, ठाण्यातून, कुठूनही ते उभे राहू शकतात. हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी आपल्या घराच्या आसपासचा परिसर नाही निवडला. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी हा एकदाही प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारला का नाही, की तुम्हाला थेट का नाही विचारला, की तुम्हाला मला पाठिंबा का नाही द्यायचा होता. जरा पहा ना, राज ठाकरे देखील आपल्या कालच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले होते. इथे वरळीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्यावेळेला उभा होता गेल्या वेळेला 37-38 मतं आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. आणि हे माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती, काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या. असल्या फालतू भिका नाही मी मागत. माझ्याकडनं जेवढ्या चांगुलपणातनं जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार. मी या सगळ्या लोकांना सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला मी गेल्या लोकसभेला म्हटलं मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यावेळेला माझ्या मनात देखील नव्हतं अमित निवडणुकीला उभा राहील. माझ्या मनात देखील नव्हतं. माझ्या काय त्याच्यावर मनात नसेल. त्याच्यामुळे तो विषयच नव्हता. पण ज्या वेळेला मी त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, मी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, मी त्याला फक्त एवढंच गोष्ट सांगितली, चांगुलपणातनं गुड जेस्चर मधनं चांगल्या पद्धतीने जर समजा होणार असेल तर करा, नाहीतर नका करू. पण आम्ही उभा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या, बिगे घ्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर नका करू. मी तुम्हाला क्रम देखील सांगितला की कशा प्रकारे शिवसेनेने वाट पाहिली. त्यानंतर तिसऱ्या दिवसानंतर शिवसेनेने आपला उमेदवार तिथे दिलेला आहे. म्हणजे पहिल्याच यादीत माहीम टाकलं नव्हतं. शिवसेनेने वाट पाहिली, शिवसेनेने सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला, कशा प्रकारे सभा घेतल्या जात आहेत, कशा प्रकारे संदीप देशपांडे तुम्हाला निवडून यावंच लागेल अशा प्रकारची जाणून बुजून टिचून अशी स्टेटमेंट दिली जात आहेत. हे सगळं झाल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार तिथे दिलेला आहे. त्यामुळे हे जे कोणी बोल घेवड्यासारखे बोलतायत ना, या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये काहीच दम नाही, अर्थ नाही. मतदार हे सारं जाणतात. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. यांनी काल परवामध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये, मला वाटतं राजीव खांडेकरांबरोबरची जी मुलाखत आहे, या मुलाखतीमध्ये, एबीपीच्या मुलाखतीमध्ये काय म्हणाले, उद्या मला माझ्या आमदारांचा, जे समजा यांचे आमदार निवडून आले असं आपण एक समजूयात, माझे आमदार कुणाबरोबर जातील हा प्रश्न ज्यावेळेस राजू खांडेकरांनी विचारला, राजीवजींनी म्हणाले माझे आमदार माझी पारंपरिक, मी भारतीय जनता पक्षाबरोबरच राहिलेलो आहे, म्हणजे शिवसेनेतही असताना मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर माझे संबंध आलेले आहेत, त्यामुळे माझे आमदार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील. आता तुम्ही मला सांगा, एक असा म्हणजे राजकारणात असे तर्कवितर्क आपण लावायचे असतात. समजा उद्या सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला आणि समजा महायुतीला एका आमदाराची गरज असेल आणि तो एक आमदार समजा मनसेकडे असेल. मनसेला जर महाविकास आघाडी जिने बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे असं समजा, आता समजा त्यांची अपेक्षा होती आपण पाठिंबा द्यावा, पण सदा सरवणकरांनी स्वतःची उमेदवारी भरलेली आहे, महायुतीने कुठलाही पाठिंबा दिलेला नाही. म्हणजे महायुतीने कुठलाही पाठिंबा न देता महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन जर एका आमदाराची सरकारासाठी मदत लागत असेल, तरी मनसे अध्यक्षांच्या त्या मताप्रमाणे, जे राजीव खांडेकरांना त्यांनी पत्रकारांच्या त्या परिषदेत सांगितलं, त्याप्रमाणे हे आपलं ते मत जे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, यांच्या मतदारांनी निवडून आणला त्यांचा तो एकमेव आमदार, तो त्याचं मत घालणार महायुतीच्या पारड्यामध्ये आणि मुख्यमंत्री बनवणार महायुतीचा. तुम्हाला आलं लक्षात मला काय सांगायचंय? म्हणजे उद्या सरकारसाठी जर एका आमदाराची गरज लागली तर हे महायुतीला मतदान करतील, ते आम्हाला मतदान देखील करणार नाहीयेत.
हे जर यांचं इतकं क्लिअर कट विजन असेल, बिनशर्त पाठिंबा देऊन ह्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, त्याच्यानंतरही यांना यांचं मतदान जर महायुतीला करायचं असेल तर तुम्हाला शिवसेनेकडनं पाठिंब्याची अपेक्षा तुम्ही कशी ठेवू शकता? हा साधा एक प्रश्न आहे. राजकारणात एवढे तर्कवितर्क लागत नाही शिवसैनिकांनो, या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जे केलं ते अगदी योग्यच केलं. पाठिंबा जर मागायची जर तुमची पद्धत असेल ही अशा प्रकारची, एकमेकांना आशीर्वाद द्यायचे, अमित ठाकरेंनी फोन करून सांगायचा, संदीप सर आपण पाठीवरचं घ्यायचा नाही, आपण काही माघार घ्यायची नाही, तुम्ही एवढं चिथवायचं. त्यानंतर वडिलांनी तिथे सभा घ्यायच्या, वडिलांनी तिथे लिहायचं संदीप देशपांडे तुम्हाला निवडून यावंच लागेल. आणि त्यानंतर वडिलांनी भर मीडियावर हे पण सांगायचं की आमचे उमेदवार जे कोणी निवडून येतील ते महायुतीला पाठिंबा देतील, म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान टाकायचं, आम्ही तुमच्यासाठी आमचे उमेदवार मागे घ्यायचे आणि तुम्ही जाऊन तिकडे मतदान महायुतीला करायचं. एवढ्या राजकारणामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचं बलिदान दिलं जात नसतं कधी. त्यामुळे जे काही चाललंय ते अतिशय योग्य चाललेलं आहे. शिवसैनिकांनो या सगळ्या गोष्टीतनं आपल्या मनाला बाहेर काढा आणि कुठेही विचार करू नका की आपण अशा प्रकारे करायला पाहिजे होतं. यांचा ज्यावेळेस वरळीत पाठिंबा आला होता ना, त्यावेळेस यांचं वरळीतलं काय मतदान आहे ना, यांचं 10,000च्या आतलं मतदान होतं आणि आदित्य साहेबांचा तिथे विजय जवळपास 30-35 हजारांच्या पुढचा होता. मला वाटतं त्याहीपेक्षा जास्तीचा हा विजय होता. एकंदरीत मला ते मतदान ठीकसं माहिती नाही किती झालं होतं, पण माझ्या हिशोबाने कमीत कमी हे 35-40 हजाराच्या पुढचं मतदान त्यांना जास्तीचं होतं. त्यातलं मनसेचं 10,000 जरी बाजूला काढलं असतं तरी देखील कारण त्या मतदानाचा जो मी अर्थ लावला होता तो मी महानगरपालिकेच्या त्यावेळेस मनसेच्या उमेदवारांना झालेल्या मतांवरून लावला होता. मग त्याच्याही पेक्षा जास्तीचं वाढीव मतदान जर आदित्य साहेबांकडे असेल तर ह्यांच्या बिनशर्त त्यावेळेस आपल्याला गरज नव्हती. पण ते इतक्या वेळा बोलून दाखवलं गेलं आणि लोकांच्या जनमानसाच्या मनात अशा प्रकारे चित्र तयार केलं की जणू काही यांच्या पाठिंब्यावरच त्यावेळेस आदित्य साहेब जिंकून आले होते. असो, या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांना चांगल्याच ठाऊक आहेत. तुर्तास मी इथेच थांबतोय. यांचे हे सगळे फेक नॅरेटिव्ह अशाच प्रकारे आपल्याला खोडून काढावे लागतील. तुम्ही या सगळ्या गोष्टींना पसरवा इतकीच तुमच्याकडे एक माफक अपेक्षा ठेवतो आणि शिवसेना एक वादळला सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या.